सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील ग्रामपंचायत अधिकारी व जिल्हा परिषदेमधील कर्मचाऱ्यांची बैठक अखेर निर्णयविना थांबली। ग्रामपंचायत अधिकारी व जिल्हा परिषदेमधील प्रशासनामधील बैठक काल निर्णयविना थांबली। संघटनेच्या मागण्याबाबत सोमवारी दिनांक 9 रोजी पत्र देण्याच्या प्रशासनाच्या आश्वासनावर आंदोलनही त्यावेळी मागे घेण्याबाबत विचार करण्याचे संघटनेने स्पष्ट केले। त्यामुळे सुमारे 4 तास चाललेली बैठक अखेर निष्फळ ठरलेली आहे। जिल्हाभरातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी प्रशासनाचे असहकार आंदोलन सुरू केले आहे। यावर तोडगा काढण्यासाठी काल मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी बैठक बोलावली होती। जिल्हा परिषद सभागृहात आयोजित बैठकीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे व प्रमोद काळे, प्रभारी मुख्य वित्त व लेखा अधिकारी सुनंदा ठवळे यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते। ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी प्रशासनाकडून होणारी छळवणूक व प्रलंबित प्रश्न याकडे लक्ष वेधले। त्यांनी दिनांक 10 पासून सुरू होणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमावरही बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले, प्रशासनाकडून सातत्याने अन्याय होत आहे, वरिष्ठाकडून दडपशाही केली जात आहे, मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान राबवताना दबाव तंत्राचा वापर केला जात आहे। या बैठकांमध्ये मानसिक खच्चीकरण केले जात असल्याचे सांगितले। त्यामुळे बैठकीत ठोस आश्वासन किंवा निर्णय झाला नाही। या बैठकीनंतर उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत लेखी आश्वासनाची मागणी केली। संघटनेच्या 16 पैकी 4 मागण्या स्थानिक स्तरावर जिल्हा परिषद प्रशासनाकडून पूर्ण होण्यासारख्या आहेत, त्यांचे पत्र मिळावे अशी मागणी केली। प्रशासनाने सोमवारी पत्र देण्याचे सांगितले, मात्र ग्रामपंचायत अधिकारी व प्रशासनाची बैठक मात्र निर्णयविना निष्फळ ठरली। त्यामुळे प्रशासनाला असहकार्य करण्याचे ठरल्याचे अनेक ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी सांगितले। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.